स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स हे विषय शिकण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? आणि आपण 10वी नंतर जेव्हा सायन्स घेतो, तर त्याचा जो गाजावाजा आहे तो थोडा ओव्हररेटेड आहे का? ह्याविषयी गप्पा मारायला आपल्याबरोबर आज टॉक अँड टॉकमध्ये आलेत आदित्य आणि मनोज. मी नेहा. मी फिजिक्स शिकली आहे, सायन्स एज्युकेशनमध्ये काम केलं आहे आणि शिक्षिका आहे आणि आत्ता एका एडटेक फील्डमध्ये काम करते. आपण आपल्या पाहुण्यांची ओळख त्यांच्याचकडून करून घेऊया. हॅलो, मी आदित्य. मी एक सायकॉलॉजिस्ट आहे आणि एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजीच्या मर्जरमध्ये मी काम करतो आत्ता. पण अकॅडमिकली मी BSc ड्रॉपआउट करून 12th सायन्स नंतर BSc ड्रॉपआउट टू आर्ट्स टू टेक्नॉलॉजी असा माझा करिअर शिफ्ट झाला आहे. आणि मध्ये म्युझिशियन. खूप काय काय केलंय. मनोज? मी माझे बायसेसच आहेत ऑफकोर्स. स्टेम म्हटलं की मला स्टेम ही म्हणजे असं वाटतं की जगातले सगळे प्रॉब्लेम फक्त स्टेमच सॉल्व्ह करतो. कारण कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे. आणि आत्ता मात्र मला असं वाटलं, तू जसं म्हणालीस की ओव्हररेटेड आहे का. ओव्हररेटेड नाही, पण मी त्याच वेळी विचार करत होतो की त्यात इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की त्या स्टेममधनं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं मला अजूनही वाटतं. पण त्या सॉल्व्ह झालेल्या प्रॉब्लेमचं करायचं काय? ऑलमोस्ट सगळ्यांना वाटतं. पुढे काय या लेवलवर आहे. बघूया आता आपण आपल्या गप्पांमधनं काय उलगडू शकतो आपण. आपण सुरुवातीपासून सुरुवात करू. पहिला प्रश्न विचारते की आपण जेव्हा शिकायला सुरुवात करतो किंवा आपण काय शिकायचं ते ठरवतो, ते का ठरवतो? त्याच्या मागची कारणं काय असतात? त्याबद्दल काय म्हणणं आहे? आपण फिलॉसॉफिकल आन्सर्स साईडला ठेवू आत्ता, कारण की त्याचे 1000, 2000, 5000 आन्सर्स आहेत. आपण एज्युकेशन सिस्टम का आणली आहे जगामध्ये? आपण प्रॅक्टिकली बघू. या जगामध्ये सर्व्हाइव्ह व्हायला आपल्याला काय लागतं? पैसे आणि काहीतरी काम. दुसऱ्यांना बेनिफिट मिळाला किंवा आपला बेनिफिट करून घेतला, याच्यामुळे आपण पुढे जातो. याच्यासाठी आपण एज्युकेशन आणलं आहे आत्ता. मॉडर्न वर्ल्डमध्ये हे अडॅप्टेबिलिटी आणि सर्व्हायबिलिटी आहे. पण प्रॅक्टिकली स्पीकिंग याचा आन्सर आहे आपण एज्युकेशन जॉब आणि करिअरसाठी करतो. पण फिलॉसॉफिकली किंवा सायकॉलॉजिकली पाहिलं तर ते सर्व्हाइव्ह आणि अडॅप्ट या 2 फंक्शनसाठी करतो. बरोबर. मग इथे शाळेमधल्या शिक्षकांचा काही रोल आहे? टीचर्स ॲक्च्युली याच्यामध्ये सेंटरमध्ये आहेत. आणि याचा मॉडर्न टाईम्समध्ये एक खूप इम्पॉर्टंट रिझन आहे. आपली प्रगती इतकी झाली आहे, जगामध्ये इन्फॉर्मेशन इतकी वाढली आहे की लोकांना एक्झॅक्टली काय करायचं ते माहीत नाही, किंवा काय इन्फॉर्मेशन घ्यायची, काय इन्फॉर्मेशन रिजेक्ट करायची, काय शिकायचं काय नाही शिकायचं, हे डिसिजन्स इतके हाय आहेत. आणि प्रत्येक सब्जेक्ट आणि त्याच्या सबटॉपिकमध्ये प्रगती इतकी झाली आहे की जस्ट कन्फ्युजन होईल. नुसतं आपण वाचत गेलो तर बायोलॉजीमध्ये काय, व्हायरसेस का, पॉसिबल एलियनची बायोलॉजी कुठे स्टार्ट करायचं, तर याच्यासाठी आपल्याला गायडन्स लागतो. आणि या गायडन्ससाठी आपण टीचर्सला सेंटरमध्ये ठेवलं आहे. ओके. पण आत्ता पण उदाहरण घेताना तू बायोलॉजीचं घेतलं, राईट. म्हणजे स्टेम बद्दल आपण बायस आहेच आपला सगळा. मला पण बायस आहे मनोज सर का. तर शिक्षकांनाही असतोच ना शाळेमध्ये. म्हणजे हुशार मुलं कोण? ज्यांचं गणित आणि विज्ञान चांगलं आहे, ज्यांना ह्या विषयांमध्ये छान मार्क मिळतात, ती मुलं हुशार, असं सगळ्याच शिक्षकांचं मोर ऑर लेस म्हणणं असतं. तर आपण जेव्हा जॉब्सचा विचार करतो, तो आपल्या लहानपणापासून शाळेपासूनच आपल्या डोक्यामध्ये ते भरवलेलं असतं. तर आपण स्टेमला का प्रायोरिटाईज करतो जॉब्सचा विचार करताना सुद्धा? म्हणजे मोठं झाल्यावर काय व्हायचं? डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, किंवा स्टेम मला टेक्नॉलॉजी, टेकमध्ये जायचं, मला AI मध्ये काम करायचं आहे, एव्हरीथिंग स्टेम रिलेटेड. तर असं का? हे खूप हार्डवायर झालेलं आहे शाळेपासूनच. म्हणजे जसं तू म्हणालीस ना की तुम्हाला गणित चांगलं येतं, शाळेत विज्ञान चांगलं येतं, तुम्ही हुशार आहात. आणि ते इतकं हार्डवायर झालेलं आहे आपल्या सगळ्यांमध्ये आत्ता. पण त्याची कारणं पण तशीच आहे. जर आपण इंडस्ट्रियलायझेशन बघितलं वर्ल्ड वाईड म्हणजे फक्त भारतातच नाही, तर मोस्टली जे लीडर्स, इंडस्ट्रियल लीडर्स टुडेज वर्ल्ड,
who tried solving human-centric problem. They came from the STEM background. म्हणजे आपण थर्मोस्टॅटपासून हीटरपर्यंत गेलो किंवा आज रेफ्रिजरेटर वापरतोय ते सुद्धा तिथून झालंय, जरी तो आता एक नॉर्मल आपला रुटीनचा भाग झाला. भारताच्यासाठी जर आपण स्पेसिफिक मागचे 25 वर्ष बघूया, म्हणजे फार मागे जायची पण गरज नाही. 25 वर्षामध्ये आपण म्हणतो की भारताची खूप ग्रोथ झाली, आपल्याला सगळं ॲक्सेसिबल झालं, वी आर अहेड ऑफ टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे. पण सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी मेजर शिफ्ट जो झाला तो टेक्नॉलॉजी एंटरप्रेनर्समुळे झाला. आणि ही सगळी लोक टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंडमधून आलेली होती. उदाहरण देता येईल, उदाहरणं देता येतील? खूप उदाहरणं घेऊया ना आपण. भारतातल्या टॉप 5 कंपनीज घेऊया आता. म्हणजे ते लोक खूप रिस्पेक्टनी बघतात की यांनी इतके जॉब्स निर्माण केले. गव्हर्नमेंट आहे एक तिकडे जॉब तयार करतं, दुसरं प्रायव्हेट सेक्टरचा जॉब तयार केला. आपण कुठलं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग आपण म्हणतो टाटाज, किती एक 40-50-100 कंपनीज टाटाच्या असतील. ह्या सगळ्याच्या सगळ्या टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत. बरोबर. यू टेक न्यू एज कंपनीज आहे, IT सेक्टर म्हणून आपण भारतातलं, म्हणजे जो आपल्यासाठी वर्ल्ड वाईड बुमिंग सेक्टर इन इंडिया इज IT. तुम्ही घ्या इन्फोसिस, TCS, विप्रो, कॉग्निझंट, पर्सिस्टंट, कुठली पण आपण कंपनी घेऊ आपल्या आजूबाजूची, हे सगळेच्या सगळी त्याचे जे लीडर्स होते, फाउंडर्स, हे सगळे टेक बॅकग्राऊंडमधले लोक होते. अच्छा. त्यामुळे आणि दुसरा एक म्हणजे इंटरेस्टिंग डेटा पॉईंट मला शेअर करावा असा वाटतो की ज्यावेळी आपण म्हणजे टेक नाही म्हणणार स्पेसिफिकली, स्टेम बॅकग्राऊंडमधून जर आलं, म्हणजे इंजिनिअरिंग केलं आहे, तर तुमचं अर्निंग जे आहे ना प्रॅक्टिकली, हा जसा म्हणाला, ते खूप लवकर सुरू होतं. 23व्या वर्षी तुम्हाला एक डिसेंट अमाऊंट ऑफ मनी यू स्टार्ट अर्निंग. बरोबर. पॅकेज एकदम हाय असतं. हां. आणि त्याच वेळी जर तुम्ही आपल्याच बरोबरचे जे मित्रमंडळी होते ज्यांनी ते टेक बॅकग्राऊंडला नाही गेलेत, कॉमर्स करायला गेलेत, इकॉनॉमिक्सची आवड होती, हिस्ट्रीमध्ये शिकायला गेलेत, त्याचं पहिलं अर्निंग सुरू व्हायला त्यांना 27 वर्ष लागतात. त्यांना ग्रॅज्युएशन करावं लागतं, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागलं, मग काहीतरी सिव्हिल सर्व्हिसेसला जायचं असेल तर त्यासाठी अजून एक्झाम प्रिपेअर करणं, काही जण PhD करायला जातात. असं करता करता 27-28 वर्ष वगैरे त्यांचे निघून सुरुवात होऊन जाते. तोपर्यंत टेक बॅकग्राऊंडमधून आलेली लोक बऱ्यापैकी सेटल झालेली असतात. मग हा शेवटी सर्वायवल आणि सर्टनिटी हा एक इतका वायर्ड बायस आहे आपल्याकडे. त्यामुळे साधारणतः आपण असं म्हणेल की म्हणून डिफॉल्ट सगळे लोक तेच विचार करतात की बाबा रे स्टेम इज सेफ बेट, तुला पुढे काय करायचं कर, बरोबर, पण पहिलं ग्रॅज्युएशन आपण स्टेममध्ये करून टाकू. खरं प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे याला खूप. बरोबर. आणि बजेट सुद्धा स्टेम साठी जास्त आहे ना? डेफिनेटली. आत्ता म्हणजे मी बजेट ट्रॅक करत असतो, म्हणजे 2024चं सुद्धा, आणि माझा जो इंटरेस्ट असल्यामुळे एज्युकेशन आणि तर त्यात असं एक स्टेटमेंट, म्हणजे बरेचसे मी कॉमेंट्स बघत होतो. इफ यू वॉन्ट टू बी कॉम्पिटेटिव्ह इन वर्ल्ड मार्केट, गव्हर्नमेंट नीड्स टू इन्क्रीज बजेट्स इन स्टेट, अदरवाईज वी विल लूज आउट टू द वर्ल्ड. आणि त्यांनी ते तसं केलं सगळ्या सेक्टरमध्ये, शाळेपासनं ग्रॅज्युएशनपासून पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत स्टेमवरचं बजेट जे अलोकेशन आहे हे खूप जास्त आहे, म्हणजे कम्पेअर टू नॉन स्टेम एरिया. ओके. कारण ती परत कंट्री इकॉनॉमी आली. स्टेम इज एसेन्शियल असं आपण असंच आहे असं वाटतं, फंडामेंटल शिवाय चालणार नाही. मग बाकी सगळे विषय शिकण्यातला पॉइंट काय आहे? म्हणजे आपण विज्ञान आणि गणितच शिकवू ना. इथे ॲक्च्युली स्टोरी खूप इंटरेस्टिंग होते. मनोजनी सांगितलं इतके इंडस्ट्री स्टेम लोकांनी उभारल्या आहेत आत्ता, त्यांचे खूप जॉब्स असतात, 10,000 20,000 एम्प्लॉयमेंट. असं वाटतं का की प्रत्येक माणूस इकडे इंजिनिअरिंग करतोय किंवा प्रत्येक माणूस सायन्स करतोय त्या कंपनीमध्ये? कोडिंग सगळे बसून कोड नाही करत आहेत तिकडे. खूप टाईपचे एम्प्लॉईज असतात, सेल्स, ब्रँडिंग, हॉस्पिटॅलिटी, हाऊसकीपिंग. याला स्टेमची कोर गरज नाही आहे. त्या स्किल्ससाठी फंडामेंटल इक्वेशन्स किंवा एकदम हायपटू सायन्सची गरज नसते. पण एज्युकेशन झाल्यावरती जे काय लर्निंग होतं लाईफमध्ये ते पुढे कॉलेज डिग्रीमध्ये घेऊन मार्केटिंग स्पेशलायझेशन, ब्रँडिंग किंवा व्हिज्युअल डिझाईन किंवा फिल्म मेकिंग, या सगळ्या डिफरंट ऑप्शन्सची जी कुठली कला बाहेर येते, द स्किल सेट, ती वापरली जाते. स्टेम लोकांनी कंपनी उभारली, पण हे बाकीचे 10,000 लोक स्टेम नाही करणार त्या कंपनीमध्ये. मी थोडंसं ॲड करेल याला, म्हणजे कशी ती स्टोरी इंटरेस्टिंग बनतं
इनोव्हेट झालं, प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला. प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणारी दोन्ही लोक असतात. बरोबर. त्याला सोल्युशन बिल्ड करणारी स्टेम बायस असतील. एक उदाहरण देऊन सांग. पण एक उदाहरण घेऊया. कुठलं माझं स्वतःचं उदाहरण सांगू शकतो मी आत्ता काय करतोय. मला असं वाटत होतं की हा एक प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करायला हवा. झालं, मी सगळं केलं की मला असं वाटतं प्रॉब्लेम आहे, पण तो खरंच प्रॉब्लेम आहे का? मग हे कोण मला सांगू शकणार होतं खरंच प्रॉब्लेम आहे का? म्हणजे जेव्हा आपण ॲक्च्युअल युजर्सकडे जातो, त्यांच्याकडनं ती इनडायरेक्टली इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आणि त्यावर ठरवतो की हा खरंच कॉमन प्रॉब्लेम आहे, मग आपण ठरवतो हे सॉल्व करायला हवे की नाही. तर ते करणारी लोक स्टेममधनं नव्हती. त्यांना ज्यांना ह्युमन बिहेवियर समजतं, तो लोकांची रिॲक्शन कळते, ज्यांना ह्युमॅनिटी कळलेली आहे, ज्यांना हिस्ट्री कळलेली आहे, ती लोक अचूक इनपुट देत होती ह्यासाठी. माझं काम काय होतं, एक सोल्युशन बनव. बरोबर. पण मग परत सोल्युशन बनवलं तर मग हे कम्युनिकेट कोण करणार? कोणाकडे जास्त एक्सपर्टीज आहे ते कम्युनिकेट करण्याची? किंवा परत ज्यांच्यासाठी आपण काहीतरी सॉल्व करतोय त्यांना पण कळायला हवं ना हे तुमच्यासाठी केलेलं आहे, मग हे कोण करणार? राईट. हे ते व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन करणारे आहे, ज्यांना ह्युमनायझिंग स्टोरीज लिहिता येतात, ज्यांना मूवीज बनवता येतात, ही लोक खूप इफेक्टिव्हली ती गोष्ट कम्युनिकेट करतात आहे. जेव्हा मग आपण बिझनेस म्हणून बघायला लागतो तेव्हा नॉन स्टेम आणि स्टेम हा फरकच राहत नाही. आणि जी लोक सुरुवातीला स्टेमच्या बेसिसवर इथे आले ती सगळी लोक ह्या गोष्टी शिकतात, ॲडॉप्ट करतात आणि त्यात बेटर पण होत जातात. म्हणजे आपण म्हटलं की ओके, हू इज अ बेटर CEO हू कॅन टेल अ बेटर स्टोरी. मग त्याला ती स्टोरी टेलिंग शिकावं लागेल. तो जर स्टोरी नाही सांगू शकला तर कसं शिकणार तो? बरोबर आहे. त्यामुळे ते दोन्ही मग असा वेगळा विषय राहत नाही की तो स्टेम आहे, नॉन स्टेम आहे, किंवा मला अदर सब्जेक्ट शिकायचं होतं नाही शिकलो. वयाच्या कुठल्याही वर्षी तुम्ही शिकू शकता. आपण वी आर लाईफ लॉंग लर्नर्स एनिवे. बरोबर. तर हा पार्ट मला असं वाटतं की म्हणजे अदर शिक्षण का घ्यायचं, तो तसं नाही आहे. ते तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून आपण ते घ्यायला हवं. राईट. बरोबर आहे. टू ॲड टू युअर पॉईंट आत्ता ही कम्प्लीट इकोसिस्टम झाली आहे स्टेम आणि नॉन स्टेम लोकांची. म्हणून स्कूलमध्ये पण नेहा तू मगाशी विचारलं की प्रायोरिटी का देतात आहेत का? प्रायोरिटी फाउंडेशनसाठी आपण देतो. मनोजनी रिझन पण सांगितला, ती सिक्युरिटी मिळते आणि ती सर्टन्टी मिळते की जॉब वगैरे होईल. त्याच्यानंतर इंटरेस्ट पण चूज करता येतात. पण जनरली क्लासमध्ये आपण 50 लोक धरले किंवा पूर्ण शाळेमध्ये 600 लोक धरले किंवा पूर्ण सिटीमध्ये 20 लाख लोक धरले, प्रत्येक सिनारिओमध्ये लोकांची डिफरंट इंटरेस्ट असेल. त्या इंटरेस्टमधनं काहीतरी बाहेर निघतं. बरोबर. म्हणून स्टेम आणि नॉन स्टेम काइंड ऑफ इक्वालिटीवरती आहेत आत्ता. प्रायोरिटी आपण देतो स्टेम मार्कांसाठी, पण जनरल लाईफ स्किल्समध्ये किंवा जनरल हॉबीज इंटरेस्टमधनं पण सो मेनी बाहेर स्किल्स निघतात. बरोबर. म्हणजे सगळेच जर 100% स्टेम शिकले तर काही खरं नाही आपलं. हां, काय फूड कोण बनवणार? खाणार कसं? डिलिव्हरी कोण करणार? फार्मर्स आर स्टेम म्हणजे सायंटिस्ट दे आर सायंटिस्ट. ॲब्सोल्युटली. अर्थातच. म्हणजे त्यांना फक्त असं नाही की तो स्टेम म्हणजे ती डिग्री नाही आहे. त्याला वेदर कळतं, त्याला पेरणी कधी करायची कळतं, त्याला कापणी कधी करायची कळतं, आणि त्याला मातीची कस कळतं. कस कळतो. बरोबर आहे. आणि त्यांना कसं आलटून पालटून पिकं कुठली घ्यायची हे सुद्धा कळतं. पण ॲग्रिकल्चर इकॉनॉमीमध्ये पण महत्त्वाचं आहे. आणि त्याच वेळी त्यांना हे पण कळतं की मला बाहेरची इन्फॉर्मेशन किंवा कॉमर्स पण कळतं. राईट. मला मार्केट प्राइसिंग कसं करायचं आहे, प्राईस डिस्कवरी कशी करायची आहे. मग प्राईस डिस्कवरी स्टेमचा पार्ट नाही का, मॅथ्सच आहे ना तिकडे. राईट. इकडे एका लेव्हलवरती आपण स्टेमशी बोलतो. स्टेमच्या वर एक मेटा स्टेम नावाची पण लेअर आता आपण क्रिएट करू. मेटा स्टेममध्ये काय होतं, स्टेमचे सब्जेक्ट्स जे काय आपण शिकतो त्याच्यामधनं ते स्टेमनेस, तो इसेन्स, स्टेमचा सोल एक्स्ट्रॅक्ट करून दुसऱ्या फील्डमध्ये वापरला तर ते मेटा स्टेम थिंकिंग होतं. ओके. म्हणजे आता इंजिनिअरिंगमध्ये प्रोडक्ट बिल्ड करून इम्प्रूव्ह करणं फीडबॅकनी, तो थिंकिंग प्रोसेस की एकदा काहीतरी आता आपण लिहिलं, फीडबॅकनी इम्प्रूव्ह करायचं, लोकांना विचारून परत इम्प्रूव्ह करायचं, 2-3 व्हेरिएशन्स टेस्ट करायचे मार्केटमध्ये, हे सगळं स्टेम टाईपचंच थिंकिंग आहे. पण इट इज नॉट नेसेसरी की हे स्टेममध्येच वापरायला पाहिजे. असा तो जो सायंटिफिक रिसर्चची जी प्रोसेस आहे राईट. ती खरं नॉन स्टेम आणि स्टेम सगळ्यातली प्रोसेस आहे. ॲब्सोल्युटली. तर ती मेटा स्टेम स्टेममध्ये जाते ती. पण मग 11वी 12वी मध्ये आपण जेव्हा आता शिक्षिका म्हणून विचारते
की 10वी नंतर कुठलं मूल म्हणलं की मला सायन्सला नाही जायचंय, मला आर्ट्स करायचंय, सायन्स हे कॉमर्स करायचंय, तर आपण त्यांना म्हणतो की नाही नाही, तू 11वी-12वी सायन्स करून बघ, नाहीच जमलं तर दुसरं काहीतरी कर. तर असं का? जर आपण आत्ताच बोललो की देर इज अ बॅलन्स, दोन्ही फील्ड सगळीच स्टेम आणि नॉन स्टेम तितकंच महत्वाचं आहे, तर हा बायस कुठनं आला? हे जरा नेहा बघ, नाहीच जमलं तर कर हाच मोठा बायस झालेला आहे. पण त्याचं कारण बघ, आत्तापर्यंत आपली जी सिस्टम होती त्याला रिव्हर्स नव्हतं. म्हणजे मी 11वी-12वी सायन्सला गेलो तर मी आर्ट्सचे सब्जेक्ट घेऊन BA, BCom किंवा BSc काही पण करू शकायचो, किंवा मी इंजिनिअरिंग पण करू शकतो, मेडिसिनला जाऊ शकतो. पण मी 11वीलाच म्हटलं की मला सायन्स सब्जेक्ट नको आहे, आर्ट्स साईडला जायचं आहे. मी 17व्या वर्षी कसं मला कळणार? 2 वर्षांनी मला कळू शकतं, पण मला तेव्हा काहीच ऑप्शन नव्हता परत जायचा. मी 11वी-12वी सायन्स आणि मॅथ्स सोडलं. मला 2 वर्षांनी वाटलं अरे मला आवडतं हे मेडिसिन करायचं आहे, कॉमर्स करायचं किंवा. तर ती अशी हायरार्की, अननेसेसरी हायरार्की बनली आपल्या सिस्टममध्ये. फॉर्च्युनेटली आत्ता जे नवीन शैक्षणिक धोरण आलं आहे NEP 2020, ही सगळ्यात मोठी जी हायरार्की, म्हणजे जो ब्लॉकर असतो आपला, तो तोडते. त्यामुळे हा कदाचित हे जे आहे ना, नाहीच जमलं तर हे कर, हा पाठ तर तसाही जायलाच हवा. पण त्याही पलीकडे जी भीती होती ती निघून जाईल लोकांची. म्हणजे मग आपण ठरवू शकू ना, मला आर्ट्स करायचं, मला इकॉनॉमिक्स पण करायचं, मला कॉम्प्युटर सायन्स पण करायचं आहे. बरोबर. आणि एखादी गोष्ट करून बघून ती नाही जमली तर शिफ्ट पण करता यायला तुम्हाला माझा विषय बदलता येईल. हे आता होईल, म्हणजे NEP 2020च्या इम्प्लिमेंटेशनमध्ये ॲज अ पॉलिसी तरी आपण ते बघतोच आहे होताना. बरोबर. कारण पूर्वीच्या काळी जे फिलॉसॉफर्स किंवा सायंटिस्ट होते, गॅलिलिओ किंवा ॲरिस्टॉटल, प्लेटोबद्दल म्हणूया, तर त्यांनी सायंटिफिक डिस्कव्हरीज केल्या, पण तेवढंच नाही केलं. त्यांनी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, फिलॉसॉफी असं सगळ्याबद्दल लिहिलंय. म्हणजे विज्ञानाकडे विज्ञान म्हणून न बघता आयुष्याचा भाग म्हणून त्यांनी बघितलं, आणि त्याच्यामुळे त्यांना विज्ञान आणि इतर बऱ्याच गोष्टी असा एक सर्वसमावेशक दृष्टिकोन आला, आणि त्यांनी त्याच्यामधनं खूप काय काय आपल्याला जे दिलंय त्याचाच पाया आज आपण, म्हणजे त्याच्याच पायावरती आपण आज उभे आहोत. तर आपण जेव्हा हे बॉक्सिंग करतो विषयांचं, की विज्ञान आहे, गणित आहे, सोशॉलॉजी वेगळं, सायकॉलॉजी वेगळं, मॅथ्स वेगळं, हे सगळं जे बॉक्सिंग आहे त्यांनी आपण आपल्या विद्यार्थ्यांचा जो विचार आहे तो लिमिट नाही का करत, त्यांच्या पॉसिबिलिटीज लिमिट नाही करत का? आपण बॉक्सिंग का करतो? टू सिम्प्लिफाय. खूप इन्फॉर्मेशन असेल तर बॉक्स करून त्याचे क्लस्टर्स बनवून आपल्याला कळतं. उदाहरण देतो, आकाशामध्ये बर्ड जातं, प्लेन पण जातं, दोन्हीला विंग्स असतात, दोन्ही स्ट्रेट जातात, बरोबर. आणि दोन्हीचा फ्लाईट पॅटर्न सिमिलर असतात, कारण की एअरप्लेन्स टुक इन्स्पिरेशन फ्रॉम बर्ड्स. येस. ॲटलिस्ट ॲट अ व्हेरी फंडामेंटल लेवल, नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग, येस, डिफरन्सेस पण आहेत, पण ॲट अ व्हेरी कन्सेप्च्युअल लेवल दोन्ही काइंड ऑफ सिमिलर गोष्टी करतायत. पण त्याचं सेपरेशन कुठे करायचं आणि कधी युजफुल आहे? आता आपण नुसता एक शब्द घेऊ, फ्लाईट. फ्लाईट बोलल्यावरती डोक्यामध्ये पक्षी येतो का विमान येतं? पक्षांनी फ्लाईट घेतली, पण मला फ्लाईट पकडायची. येस, करेक्ट. तर दोन्हीचे कॉन्टेक्स्ट चेंज झाले. तर हे कॉन्टेक्स्ट आपण बॉक्समध्ये टाकतो, आणि ज्या बॉक्समध्ये कॉन्टेक्स्ट असेल तिकडे आपण त्याच्यामध्ये अजून पॅकेजिंग करून इन्फॉर्मेशन टाकतो. म्हणून फिजिक्समध्ये आपण काहीतरी बॉक्स करू, मॅथ्समध्ये तेच वापरू पण कॉन्टेक्स्ट डिफरंट असेल, केमिस्ट्रीमध्ये पण तेच करू, कॉन्टेक्स्ट वेगळा असेल. पण हे बॉक्सिंग तर झालं सोयीसाठी, पण त्याचं अनबॉक्सिंग करणं पण गरजेचं नाहीये का? ॲब्सोल्युटली. इनफॅक्ट बॉक्सिंग अनबॉक्सिंग दोन्ही पेअरमध्ये यायला पाहिजे, कारण आता सगळे सब्जेक्ट तर इंटरडिसिप्लिनरी झालेत. स्टार्टला बॉक्स करून आपल्याला ते समजू येतात, समजल्यानंतर आपण वर्ल्डमध्ये अप्लाय करताना अनबॉक्सिंग करायला लागतं. एक्झाम्पल देतो, आता आपण हिस्ट्री घेतलं, हिस्ट्रीला आपण अजून लांब करू, म्हणजे 100 वर्ष नाही, 1000 वर्ष नाही, 1 मिलियन, 2 मिलियन, 3 बिलियन, 4 बिलियन, अर्थच्या बर्थपर्यंत 4.5 बिलियन इयर्स, म्हणजे हिस्ट्री एवढंसं त्या लॉंग करून आपण काय केलं, आपल्याला जिओलॉजी मिळालं, सेम किंवा ॲस्ट्रॉनॉमी मिळालं.
ॲस्ट्रॉनॉमी मिळालं. येस, सेम वे मॅथ्सचे ॲप्लिकेशन्स आपण किंवा फिजिक्सचे ॲप्लिकेशन्स रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट्सला लावले तर त्याच्यामधनं इंजिनिअरिंग बनतं. तर हे सगळे विचार बॉक्स केल्यानंतर अनबॉक्स करून मिळतात आणि टीचर्स इकडे अनबॉक्सिंगमध्ये हेल्प करायला पाहिजे. अजून एक उदाहरण देऊन प्रश्न विचारते हां, की झाडं पाणी शोषून घेतात मधनं, ती त्याच्या leaves पर्यंत जातात. तर हा जो सगळा प्रकार आहे, ही सगळी प्रक्रिया आहे, ते आपण बायोलॉजीमध्ये शिकतो. राईट पण हे सगळं फिजिक्समुळे होतंय, राईट. बरोबर? म्हणजे फिजिक्सच्या माणसाला खरं तर प्रेशर डिफरन्स आणि वगैरे वगैरे जास्त नीट समजतं, पण त्याचं ॲप्लिकेशन जे आहे बायोलॉजीमधलं, त्या माणसाला फिजिक्स इतकं न समजल्यामुळे किंवा आपण त्याला ते शिकवत नाही जे आपण फिजिक्सच्या माणसाला शिकवतोय. सो ती बायोलॉजीतल्या माणसाला त्याच प्रक्रियेचं बायो माहिती आहे, केमिस्ट्रीच्या माणसाला केम माहिती आहे आणि फिजिक्सच्या माणसाला फिजिक्स माहिती आहे, पण ती प्रक्रिया तिन्ही गोष्टींनी बनलेली आहे एकत्र. ॲब्सोल्युटली करेक्ट. सो हे आपण बॉक्सिंग करतोय तेव्हा आपलीच माहिती, आपलंच नॉलेज, आपलंच अंडरस्टँडिंग आपण लिमिट करतोय. करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. आता आपण अनबॉक्सिंग आपण जर का केलं आणि नीट अनबॉक्सिंग केलं तर हे इंटरडिसिप्लिनरी होतं, नॅचरली होतं. बायोलॉजी टू केमिस्ट्रीचा डिफरन्स खूप जास्ती नाही आहे, पण कॉन्टेक्स्ट डिफरंट आहे. पण कोणी बायोलॉजी शिकलं तर त्याच्यामध्ये अजून डीप जाऊन केमिस्ट्री शिकू शकतात. केमिस्ट्रीमध्ये का डीप राहायचं नसेल आणि रिअल वर्ल्ड केमिस्ट्री करायचं असेल तर मे बी फूडमध्ये जाऊ शकतात किंवा बायोलॉजीमध्ये जाऊ शकतात. तर ते अनबॉक्सिंग रिअली काय आहे, एका सब्जेक्ट टू दुसऱ्या सब्जेक्टमध्ये ट्रान्सफर, इकडचे रूल्स तिकडे नेणं, तिकडचे रूल्स इकडे नेणं, म्हणजे दोन ऑब्जेक्टचे बॉक्स स्वॅप करणं. ओके, स्वॅप करणं की एकत्र करणं? एकत्र पण करू शकतो, मोठ्या बॉक्समध्ये आपण सेम टाकू शकतो. करेक्ट. कारण आपण मग जे लर्निंग आउटकम बद्दल बोलत असतो नेहमी, मग आउटकम इजंट इट द अनबॉक्सिंग ॲक्च्युली वेन वी आर ट्राईंग टू मेजर द आउटकम? कारण दॅट्स द फनी थिंग. आता आपण बॉक्सिंगमध्ये जातो, एक सब्जेक्ट घेतला, बॉक्सिंग झालं, सिम्प्लिफाय झालं, आणि फिजिक्सचं जे एक्झाम्पल दिलं वर्सेस केमिस्ट्रीचं एक्झाम्पल दिलं आपण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानंतर आपण म्हणतो हो, हे सगळे विषय मी एका वेळी शिकत होतो 10वीत असताना, 6वीत असताना, म्हणजे मी 13 वर्षाचं असताना. पण हे विषय शिकल्यानंतर 13 वर्षाच्या मुलाला काय यायला हवं, ते जेव्हा आपण त्यांनी काय येतं किंवा तो काय करू शकतो, हा आउटकम झाला ना लर्नर्स पर्स्पेक्टिव्हनी. आणि आउटकम येताना मग अनबॉक्सिंग नॅचरलीच व्हायला हवं किंवा होतेच आहे की नाही? तो विषयाचा आउटकम असतो ना जनरली. आपण जो शिक्षकांना जो सांगितला जातो, शिक्षक ज्या आउटकमचा विचार करतात, तर तो त्या गणितामध्ये गणितातले आउटकम्स असतात. अच्छा, गणितामध्ये ही गोष्ट तुम्ही फिजिक्समध्ये अप्लाय केलीत तर तुम्हाला हे करता येईल. हा आउटकम जनरली, म्हणजे हा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे, ह्याचा विचार करायला हवा. पण तसा विचार जनरली केला जात नाही असं मला तरी वाटतं. मग आपण असं म्हणता येईल ना, कारण शेवटी आपण म्हणालो सुरुवातीला की आपण एज्युकेशन कशासाठी घेतोय? कारण काहीतरी सर्वायबिलिटी, ॲडॅप्टेशन आहे आपलं, ह्या दोन गोष्टी एकत्र केल्या. तर मग नुसतंच एका विषयाचा आउटकम म्हणून न बघता तो त्या कॉन्टेक्स्टमध्ये, त्या जिथे आपण राहतो, तिकडे आजूबाजूला काय चाललंय, मी किती विषय शिकलो आहे, हे एकत्र, म्हणजे जे विचारांना जर का आपण अनबॉक्स केलं, म्हणजे डिसिप्लिन म्हणू आपण त्याला, सब्जेक्ट वर्सेस डिसिप्लिन, आणि ते जोडलं तर कदाचित हा बॉक्सिंग अनबॉक्सिंग होईल. सिम्प्लिफिकेशन पण असेल, पण त्यांनी जो हेतू साध्य करायचा आहे, कारण एका वेळी आपण 10 विषय शिकतो, एका वेळी 8 विषय शिकतो, 6 विषय शिकतो, पण ते सगळे एकत्र शिकत असतानाच ते वर्क होईल. म्हणजे मग सुरुवात आपण जर करत होतो मगाशी बोलताना स्टेम, वर जाऊन काय होतं, एकत्रच होतात ना ते. मी चित्र काढतोय, खूप छान मूवी डायरेक्टर आहे, पण मला सायन्स कळायला हवं, मला कॅमेराचा अँगल, म्हणजे कॅमेरा कळायला हवा, कॅमेरा कसा आलेला, लाईट कुठून येतो, लाईट म्हणजे मला फिजिक्स कळायला हवं का, की मला फक्त आर्टिस्टिक विजन असलं की सफिशियंट असणार आहे. दोन्ही गोष्टी आल्यात. असं जर आपण अशा दृष्टीने बघितलं तर हे दोन एकत्र जर केले, बॉक्सिंग, अनबॉक्सिंग, डिसिप्लिन, मुव्हिंग फ्रॉम द सब्जेक्ट टू द डिसिप्लिन, आणि विचारांचं
एकत्रीकरण. डिसिप्लिन जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा आपण म्हणतो की मी सायन्स शिकले, तर मी सायन्स स्ट्रीम घेतली म्हणजे मी ते डिसिप्लिन शिकले. मी तो विषय नाही विषय शिकलेच, पण मी त्या विषयासाठी करायला लागणारा जो विचार आहे ती विचार पद्धती शिकली. तर आपण विचार पद्धतींचं अनबॉक्सिंग पुढे जाऊन केलं पाहिजे. विषयांचं अनबॉक्सिंग होत राहील. त्याच्या माहितीसाठी आपल्याकडे गुगल आहे, पुस्तकं आहेत, इतर लोक आहेत. तर ते तर होत राहील, म्हणजे गरज पडेल तशी आपण माहिती गोळा करू शकतो. पण विचार पद्धतीचं अनबॉक्सिंग होणं, डिसिप्लिनचं अनबॉक्सिंग होणं गरजेचं आहे. मीच तुला आता ॲज अ शिक्षक म्हणून, टीचर म्हणून तुला काय वाटतं की शिक्षक म्हणून हे काय रोल शिक्षक प्ले करू शकतील ह्या विचारांचं अनबॉक्सिंग करताना अगदी लहान वयामध्ये शाळेमध्ये? शाळेमध्ये मला असं वाटतं की हे विषय वेगळे वेगळे शिक्षकांसाठीच वेगळे असावेत. म्हणजे शिकवताना सोपं पडावं, तेवढाच त्याचा उपयोग असला तर पुरेसा आहे. मुलांसाठी बॉक्सिंग करणं शाळेच्या लेवलवर मला नाही वाटत गरजेचं आहे, कारण आपल्याला तुम्ही म्हणलात तसं आउटकम जो आहे तो एकत्रच हवा आहे. मी 2 एक्झाम्पल देतो. एक एक्झाम्पल बॉक्सिंगचं आणि एक एक्झाम्पल अनबॉक्सिंगचं. आता हिस्ट्री आणि फिजिक्स कम्प्लिटली बॉक्स केलेत स्कूलमध्ये, पण जर का आपण न्यूटन्स लॉ शिकत असू आणि न्यूटन एका काळामध्ये खूप डिफरंट काळामध्ये होता, तर ते लॉ शिकताना पण आपण त्याची हिस्ट्री शिकू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, एक स्टोरी मिळते, त्या लॉज स्टोरीमध्ये बसतात, कॉन्टेक्स्टमध्ये. तर बॉक्सिंग आणि बॉक्सिंग तिकडेच दोन्ही सब्जेक्टचं झालं एका टॉपिकला. आणि दुसरं एक्झाम्पल आता या रूममध्ये अनबॉक्सिंगचं एक प्राईम एक्झाम्पल आहे. आपला पॉडकास्ट डिरेक्टर. ओह, फ्रॉम बिंग अ सर्जन टू फिल्म डिरेक्टर. ओके. सो यू आर सेइंग की फिल्म डिरेक्ट करताना ते त्यांच्या सर्जन म्हणजे ते जे डिसिप्लिन शिकले त्या डिसिप्लिनचा वापर करतात. मग असे मी बोलत होतो, त्यांनी सांगितलं इट्स अमेझिंग. माझा पुढचा प्रश्न मनोज तुमच्यासाठी आहे. ॲज अ CEO ऑफ अ कंपनी हा प्रश्न मी विचारते की तुम्ही मगाशी म्हणालात की इंडस्ट्रियलिस्ट, लीडर्स जे कोणी आहेत, ऑन्टरप्रेनर्स, दे ऑल कम फ्रॉम अ STEM बॅकग्राऊंड. मोस्ट ऑफ देम, येस. Most of them. But today, as a CEO of a company, what does your job entail? You are also from a STEM background. Correct. So, तो परत मगाशी जे मी एक्झाम्पल दिलं होतं त्याचंच एक्सटेन्शन बोलतो आत्ता. मी स्पेसिफिकली आता एज्युकेशन हा जो सेगमेंट आहे किंवा सेक्टर आहे त्याच्यासाठी काम करतो आहे. माझी कंपनी, मी स्वतःसुद्धा. तर माझ्या जॉबमध्ये आत्ता माझा सगळा जो मला जर कधी अनबॉक्सिंग करायचं असेल एकत्र, बॉक्सिंग अनबॉक्सिंग परत, तर मला माझा जो वेळ जातो आहे किंवा मी ज्यावर वेळ देतो आहे आत्ता, मला माझे युजर समजण्यावर जास्त वेळ जातो आहे. म्हणजे युजर समजणे म्हणजे मला बऱ्यापैकी एम्पथी या गोष्टीवर खूप जास्त फोकस ठेवावा लागतो. मला माझी टीम बिल्ड करतो आहे, माझी टीम काय आहे, त्यांच्याकडे कॉम्पिटन्सी आहे एक लेवलचे, सगळ्यांनी त्यांच्या फील्डमधलं काम केलेलं आहे. पण ह्या सगळ्यांना एकत्र आणून जे स्टिच करायचं आहे आपल्याला, युजरला काय हवं आहे, युजरला काय लागू शकतं पुढे जाऊन, आणि त्यांच्यासाठी माझं प्रॉडक्ट किंवा माझी सर्व्हिस ही ट्रस्टेड सर्व्हिस कशी असेल पूर्ण वेळ, किंवा ट्रस्टेड तो एक काइंड ऑफ ॲडवायझर कसा असेल पूर्ण, हे करत असताना जो स्टेम नॉन स्टेममधनं जी माझी टीम आलेली आहे त्यावर मला त्यांना एकत्र आणणे आणि एकत्र ठेवणे हा माझा मेन. त्याचवेळी मला खूप सगळे स्टेक होल्डर्स येतात, युजर आहेत, मला मेंटर करणारी माझे मेंटर्स आहेत, मेंटरिंग करणारी, माझ्यासोबत माझी टीम आहे, इन्व्हेस्टर्स आहेत. ह्या सगळ्यांना जर मला एकत्र आणि सगळ्यांना माझं व्हिजन आणि मिशन ह्या दोन गोष्टीलाच म्हणून मी ऑर्गनायझेशन बिल्ड करतो आहे. आणि ऑर्गनायझेशन बिल्ड करत असताना बऱ्यापैकी मला नॉन स्टेम म्हणू शकता तुम्ही, ह्याच गोष्टींवर फोकस जास्त करावा लागतो. म्हणजे ॲक्च्युअल इंजिनिअरिंग आता होतच नाही. आत्ता इंजिनिअरिंग नाही होत, पण इंजिनिअरिंग काय करायचं इंजिनिअरिंगमध्ये, इंजिनिअरिंगचे डिटेल्स माहिती आहे मला. डिसिप्लिनचा उपयोग करून डिसिप्लिनचा उपयोग करतोय, पण त्यांचे विचार जे आहेत ना, परत ते
इंजिनिअरिंगचे विचार आता इकडे वापरायला लागतात. काय होतं इंजिनिअरिंगमध्ये? प्रिसिजन होतं, डिटेल अंडरस्टँडिंग होतं, त्याला प्लॅन होतं, ॲक्शन होती, परत डायग्नॉस्टिक करायचं होतं, परत बागेत जायचं होतं, परत रिप्लॅन करायचं होतं. हे सगळं इंजिनिअरिंगचा पार्ट होता. तर तोच आत्ता करतोय, पण तो एका वेगळ्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे एक साधं आपल्याला म्हणजे असं मी विचार करतो, एक एक्झाम्पल देतो की लोगो ठरवायचा आहे, आपल्या प्रॉडक्टचा लोगो काय असणार आहे. आर्टिस्ट पर्स्पेक्टिव्हने मला खूप ऑप्शन्स दिलेले असतात टीमने, पण तो लोगो माझ्या विजनशी, माझ्या मिशनशी आणि सॉल्व करणाऱ्या प्रॉब्लेमशी अलाईन आहे का, आणि तो कसा करायचा अलाईन करायचा. तर हा पार्ट त्याचा सीईओचा जॉब आहे. हा विषय म्हणजे हा विषय वेगळाच आहे काहीतरी. हो, म्हणूनच ते वेगळ्या दोन गोष्टी नाहीच. स्टेम आणि नॉन स्टेम वेगळं नाहीच. चित्र आणि लिहिलेली गोष्ट एखादी मी तुम्हीच लिहिली असेल, विजन मिशन, आणि त्याच्याबद्दल काढलेलं चित्र हे मॅच होत आहे का नाही, हा खरं आर्ट हिस्ट्री वगैरे मधला प्रकार. करेक्ट. आणि जी लोक म्हणजे जी माझी टीम आता माझ्यासोबत काम करते किंवा ज्यांना आपण कन्सल्ट करतो बाहेर, त्यांना ही गोष्ट समजवून सांगणे, मी काय करतो आहे, कुठला प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करतो आहे, टेक्नॉलॉजी काय करते, आणि मग तुम्ही त्याच्यासाठी चित्र काढा. किंवा तुमचं चित्र हे न सांगता चित्र ही स्टोरी सांगू शकणार आहे का, हे काय करते ते. तो कॉन्फ्लिक्ट असतो ना दोन वेगवेगळ्या लोकांचा. हा मला असं वाटतं की माझा सगळा जो जॉब आहे आत्ता तो आहे. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट चित्रकार आणि लेखक आणि कवी कधी कधी अशी सगळीच कामं. करेक्ट. आणि आता पुढे जर जाऊन आपण अजून थोडं एक्सटेंड करून जर विचार केला, आता आपण व्हॉइस फर्स्टवर बोलतोय, मग आवाज पण यायला हवा फक्त चित्र कम्युनिकेशन. मग बेसिक कम्युनिकेशन आलं सगळं. अवघड काम आहे. हो, पण म्हणूनच ते असं दोन वेगवेगळे विषय नाही आहे. आणि असं मला वाटतं की स्पेसिफिक टू एज्युकेशनमध्ये, आणि तो टीचर आहे आणि आपण बऱ्यापैकी शाळांबद्दल बोलतोय, हे जर का शिक्षकांनी स्वतः म्हणजे नॉर्मल शिकवताना जरी वर्गामध्ये जर हा चर्चेचा विषय ठेवला, नाही तर मुलं म्हणतात ना हिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे, बोरिंग आहे, बरोबर, सिविक बोरिंग आहे, कशाला करायचं, मला काही संबंध काय. पण तो जनरल जे आत्ता आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगचे जे एक्झाम्पल्स आहेत आणि ही हिस्ट्री आपण जे शिकतो आहे त्याचा इम्पॅक्ट काय आहे. मी हिस्ट्री फक्त इसवी सन मध्ये कुठली लढाई झाली होती आणि काय झालं हे न करता याच्यानंतर ह्या गोष्टी कशा कनेक्ट झाल्या, कुठली लढाई झाल्यानंतर इकॉनॉमिक इम्पॅक्ट बदलला, म्हणजे आपण म्हणू World War II नंतर जग बदललं. म्हणजे इंटरडिसिप्लिनरी कनेक्शन्स ही शिक्षकांना माहिती हवीत. ऑफकोर्स त्यांना माहिती हवी. आणि हिस्ट्री टीचर आहे म्हणून मी गणित नाही घेणार असं नाही होत. मला भूगोल पण माहिती असायला हवं, मला गणित पण माहिती असायला हवं, विज्ञान माहिती असायला हवं. मग हा शोध जर नसता लागला तर काय झालं असतं, लाईट नसते तर काय झालं असतं. म्हणजे शोध लागला, जर हिस्ट्री फक्त तेवढं नाही लागणार ना की मी लाईटचा शोध 1800 कितीमध्ये लागला होता, तिथे नाही संपत ते हिस्ट्री. त्यांनी काय होते म्हणजे आपण रिअल लाईफमध्ये आज काय होते, काल काय झालं होतं. तर हा पार्ट म्हणजे त्यामुळेच शिक्षकांचा जो जॉब आहे तो जरा बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लिकेटेड होऊन जातो. त्यांनी काय काय लक्षात ठेवायचं आणि किती लक्षात ठेवायचं रोज. खरं आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या अशा वह्या तर भरलेल्याच असतील फॅक्ट्सनी. करेक्ट. पण त्यात मला आता एक आहे, पण आता आपल्याकडे जरा देणगी आहे सध्या, आपण म्हणतो ना मोबाईल फर्स्ट, सगळ्यांकडे मोबाईल आहे. हीच जर परत इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे अशी वन क्लिक अवेलेबल होऊ शकली, मी काय शिकवते, मी का शिकवते आणि ह्याचा रिअल लाईफबद्दलचा किंवा रिअल लाईफशी ह्याचा कनेक्ट काय आहे आजच्या डेटला. उद्या कदाचित ते बदलू शकतं. म्हणजे असं नाही आहे की काल तसं होतं तर उद्या पण तसंच राहील. हे जर मला इफेक्टिवली आणि काय म्हणू आपण ॲक्सेसिबल वेनी जर अवेलेबल झालं तर थोडासा त्यांचं जे कॉम्प्लेक्सिटी आहे त्यांच्या जॉबमधली आणि इतकं सगळं कोण लक्षात ठेवणार आणि कसं लक्षात ठेवणार हा कन्स्ट्रेंट आहे कधी कधी. आणि एखादा मुद्दा पटकन विसरला सुद्धा जातो. म्हणजे शेवटी माणसंच आहेत ना शिक्षक सुद्धा. तर मग आपण टेक्नॉलॉजीचा परत वापर करू शकतो अशा ठिकाणी खूप इझी पद्धतीने, जेणेकरून परत टेक्नॉलॉजी इज फॉर मेकिंग अवर लाईफ बेटर. सो मनोज, तुझी स्टोरी ऐकून हे समजलं आहे की लाईफमध्ये एज्युकेशन आणि डिग्री मिळाल्यानंतर जरी स्टेम केलं तरी एंड लाईफपर्यंत किंवा मिड करिअर किंवा पीक करिअरमध्ये नॉन स्टेम स्किल्स आणि नॉन स्टेम कॉन्सेप्ट आपण वापरणार आहोत.
सक्सेससाठी. ॲब्सोल्युटली. आणि आपण हे पण एस्टॅब्लिश केलं की आता पूर्ण इकोसिस्टममध्ये प्रत्येक टाईपच्या जॉबसाठी जागा आहे आणि यूज आहे. तर आता 8 बिलियन लोकांमध्ये ऑब्व्हियसली खूप व्हरायटी आहे आणि खूप टाईपचे इंटरेस्ट असणार आहेत आणि खूप डिफरंट टाईपचे स्किल्स येणार आहेत आणि सगळ्यांना रोल्स पण डिफरंट असणार आहेत आणि ते चेंज होतील लाईफमध्ये. असायलाच हवेत. हां, म्हणजे पॉप्युलेशन लेवलवरती स्टेम ॲब्सोल्युटली नेसेसरी आहे. इंडिव्हिज्युअल लेवलवरती एका पॉईंटला कंपल्सरी नाही आहे. करेक्ट. म्हणजे कॅन यू एलॅबोरेट? हां, म्हणजे ग्रॅज्युएशन टाईममध्ये जर का स्टेम नाही केलं तर डझंट मीन की स्टेम रिलेटेड फील्ड्समध्ये यू हॅव नो यूज. मी तिकडे काम नाही करू शकणार पुढे तो. सगळे 5 ओपन आहेत पण त्याचे डिरेक्शन्स डिफरंट होऊ शकतात. म्हणजे तुम्ही प्रत्येकाने स्टेम शिकण्याची आणि करण्याची गरज नाहीये. राईट. जर का फक्त फाउंडेशनल स्टेम आणि फाउंडेशनल नॉन स्टेमचे सब्जेक्ट्स आपण केले स्कूलमध्ये तर तिकडनं आपण कुठलाही पाथ घेऊ शकतो ना. खरंय. म्हणजे प्रश्न विचारायला, विचार करायला डिसिप्लिन Yes. समजलं तर आपण कुठेही काम करू शकतो. द डोर इज ओपन. डोर इज ओपन. द डोर इज ओपन. ओके, सो देन आय थिंक आपण कन्क्लूड असं करू शकतो, मुलांनो हवं ते शिका, जे आवडतंय ते शिका. शिक्षकांनो तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतंय, जे शिकवायला आवडतंय ते शिकवा. पण आपण जर प्रश्न विचारायला आणि विचार करायला, इन्क्वायरी करायला शिकलो आणि शिकवलं तर स्काय इज द लिमिट. स्काय इज लिमिटलेस. थँक्यू.